कोल्हापुरातील श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील तब्बल 143 कोटी 90 लाख रुपयांच्या विकास कामांना शासनाची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे। या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीनं श्री अंबाबाई मंदिर घाटी दरवाजा परिसरात ढोल ताशांच्या गजरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला। भाविकांना साखरेचे पेढे वाटून जल्लोष करण्यात आला। ही मान्यता म्हणजे कोल्हापुरातील भाविकांच्या श्रद्धेला मिळालेला मोठा सन्मान असल्याचं शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी यावेळी बोलताना सांगितलं। आज महाराष्ट्र शासनानं कोल्हापूरवासियांना एक आनंदाची बातमी देण्यात आली की आई अंबामातेचं जे विकास आराखड्याचं जे काम चालू होतं बरेच दिवस प्रलंबित, त्याचा एक टप्पा म्हणून आर्कोटिक या विभागाच्या माध्यमातून 143 कोटीचा निधी, या 1500 कोटीमधला 143 कोटीचा निधी आता हा मंजूर झालेला आहे। त्यामुळं कोल्हापूर जिल्हा शिवसेना आणि शहरच्या वतीनं आम्ही साखरपेढे वाटपचा कार्यक्रम घेतला। त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार यांचे देखील आम्ही कोल्हापूरवासियांच्या वतीनं आभार मानतो आणि करवीर नगरीतल्या सर्व भाविकांची कुठं तर आता ही पहिल्यांदा पहिली पायरी म्हणून आज महाराष्ट्र शासनानं हा पहिला एक टप्पा दिलेला आहे आणि कोल्हापूरवासियांना एक सुखद बातमी दिलेली आहे। गणपतीच्या उत्सवाच्या निमित्तानं काय होईना तर आपल्या महाराष्ट्र शासनानं जे बोलतोय ते करून दाखवतं, हे ब्रीद वाक्य आहे, ते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांनी करून दाखवलं। त्याबद्दल महाराष्ट्र सरकारचं देखील आम्ही आभार मानतो आणि कोल्हापूरवासियांना या निर्णयाचं आम्ही स्वागत करून शुभेच्छा देतो आणि मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। यावेळी शहर प्रमुख रणजित जाधव, महानगर समन्वयक कमलाकर जगदाळे, शहर समन्वयक सुनील जाधव, उपजिल्हा प्रमुख तुकाराम साळोखे, किशोर घाटगे, रणजित मंडलिक, महिला आघाडी शहर प्रमुख पवित्रा रांगणेकर, अनुसूचित जाती जमाती सेल जिल्हा प्रमुख निलेश हंकारे, शहर प्रमुख प्रभू गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते।